नमस्कार मित्रांनो, रेवा ॲग्रिकल्चर रिपेअरी वर्क्समध्ये आपलं स्वागत आहे. आज एक पंप आलेला आहे, एस पी कंपनीचा आहे रिपेअरीसाठी. यांचा प्रॉब्लेम असा आहे की प्रेशर देत नाही पंप आणि मोटर कधी-कधी चालू होत नाही, म्हणजे पंप स्टार्ट होत नाही. तर आपण आज हा पंप खोललेला आहे. तुम्हाला सर्व माहिती मिळेल की पंप स्टार्ट का होत नाही, काही कारणे असू शकतील. सर्व कारणे, त्याचे उपाय, रिपेरी कशी करावी, मोटरची रिप्लेसमेंट कशी करावी याबद्दल माहिती देणार आहे मी आज. तर पहिल्यांदा आपण चेक करूया की मोटर गरम होते का स्टार्ट केल्यानंतर, किंवा बॅटरी गरम होते का. कारण जर बॅटरी किंवा मोटर गरम होत असेल तर या ठिकाणी मोटर शॉर्ट असू शकते. मोटर जर शॉर्ट असेल तर बॅटरी पण लवकर उतरणार, त्यामुळे हवी तेवढी कपॅसिटी देणार नाही. आपण मोटर खोलूया. आतमध्ये नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे, का जाम आहे मोटर. अशा पद्धतीनं आपण दोन साईडला 2 स्क्रू आहेत, पण टेस्टरच्या साहाय्याने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने अशा पद्धतीने मोटर खोलूया. तुम्हाला दाखवतो यामध्ये जाम असण्याचं कारण काय आहे नक्की. तर बघू शकता की मोटरला गंज झालेला आहे, पूर्णपणे मोटरला गंज झालेला आहे. मोटरमध्ये पाणी गेलेलं आहे. कस्टमर आता विचारतात की पाणी वगैरे आम्ही काही सोडलेलं नाही किंवा वरनं धुतलेला नाही पंप, तरी पण पाणी कसं काय गेलं, किंवा आम्ही पावसात पण भिजवलेलं नाही, तरी पण मोटरमध्ये पाणी जाते कुठून. तर मोटरमध्ये पाणी जाण्याचे कारण म्हणजे मोटरच्या पुढं जो पंप असतोय, आता हे पूर्णपणे मोटर बघा गंजलेले आहे. पाणी जाऊन पूर्ण मोटर गंजलेले आहे, त्यामुळे वाइंडिंग शॉर्ट झालं याचं. बेअरिंग वगैरे पूर्ण जाम आहे, त्यामुळे स्टार्ट केल्यानंतर मोटर बटन दाबल्यानंतर मोटर स्टार्ट होत नाही. मोटर गरम होते पूर्णपणे. आत्ता मोटर गरम आहे, चटका लागतोय. तर बघूया आपण. मग ही पंप आहे, हा पंप इथून या ठिकाणी पडदा फाटतो. पंपाच्या आतमध्ये पडदे असतात, पुशिंग असतात, स्प्रिंग असतात, प्रेशर पुढं ढकलण्यासाठी, सक्शन करण्यासाठी, इनलेट आणि आउटलेट अशा पद्धतीनं. तर यामधील जर पडदा जर फाटलेला असेल तरी देखील प्रॉब्लेम असू शकतो. पडदा फाटून पाणी आतल्या आत मोटरमध्ये जातं. तर बघूया, बॅटरी चेक करूया आपण, कारण बॅटरी पण चेक करणं तितकंच गरजेचं आहे. ही बॅटरी आहे बघा, 25/10/2019ची बॅटरी आहे. म्हणजे आत्ता 2025 चालू आहे, ऑगस्ट. तर 6 वर्ष झाली बॅटरीला 6 वर्ष झाली, तरी पण बॅटरी गुड कंडिशनमध्ये आहे. कस्टमर व्यवस्थित जर वापर करत असतील बॅटरीचा तर बॅटरी व्यवस्थित टिकते. 5-6 वर्ष बॅटरीला काहीसुद्धा होत नाही. फक्त वापर त्या पद्धतीनं पाहिजे आपल्याला. या ठिकाणी आपण मोटरचा फक्त प्रॉब्लेम होता म्हणून आपण फक्त मोटर रिप्लेसमेंट केलेली आहे. कारण गंजलेली मोटर, वाइंडिंग शॉर्ट झालेली मोटर आपण रिपेअरी नाही करू शकत, कारण त्याचं वाइंडिंग खूप बारीक, केसापेक्षा बारीक असं तार असतात आणि ते कंपनी मोल्डिंग असतं. त्यामुळं आपण पूर्णपणे ही बॅटरी, मोटर आपण नवीन घातलेली आहे, रिप्लेसमेंट केलेली आहे. ही आपण बघू शकता 6.5 फ्लो आहे याचा, लिटर पर मिनिट. आणि ही जी मोटर आहे ही पहिली 4.5 लिटरची होती. कस्टमरला पहिल्यापेक्षा जास्त प्रेशर हवं होतं, म्हणून या ठिकाणी 6.5 लिटर. वायरिंग व्यवस्थित आहे सगळं, तरी पण आपण जिथं पावडर आलेली होती ते जॉईंट आपण खोलून पूर्णपणे स्वच्छ करून नंतर जॉईंट केलेलं आहे. मोटर शॉर्ट असल्यामुळे जर रेग्युलेटर पण शॉर्ट झालेलं होतं. रेग्युलेटर बटन पण आपण चेंज केलेलं आहे. या वायर अशा पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत. बॅटरीसाठी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट 2 बाहेर काढलेले आहेत. 2 तुकडे जोडलेले आहेत.
त्याला आपण पिना जोडून घेऊन त्या बॅटरीला अटॅच करून आपण पंप व्यवस्थित जोडूया. बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ फायदेशीर वाटत असेल, इथून पुढे जर तुम्हाला सर्व अशा पद्धतीचे व्हिडिओ जर हवे असतील, टेक्निकल माहिती हवी असेल, जर शेतात शेतकऱ्यांचा अचानक पंप बंद पडतात त्यावेळेला काय करायचं, ह्या संपूर्ण माहिती आहे. बाकीचे पण माझे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. इथून पुढे पण तुम्हाला चांगली माहिती मिळेल, चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य करण्यात येईल. अशा पद्धतीनं आपण पंप जोडून घेतलेला आहे. पूर्णपणे इलेक्ट्रोचा पंप आहे, SP इलेक्ट्रो. या कस्टमरचे 2 पंप होते, दोन्ही पण आपण रिपेरी केलेले आहेत. दुसऱ्या पंपाचा देखील व्हिडिओ मी लवकर टाकेन. याचा आपण प्रेशर बघूया, कशा पद्धतीनं प्रेशर आहे. 6.5 लिटर मोटरचं प्रेशर कशा पद्धतीने येते आपण चेक करूया. ही पाईपच्या साहाय्याने आपण बघू शकता प्रेशर किती लांबपर्यंत प्रेशर पाणी जाते. 6.5 लिटरचा पंप आहे. खूप छान पद्धतीनं प्रेशर येते. याचा वापर तुम्ही खतं दाबण्यासाठी, आळवणी घालण्यासाठी, रानात स्प्रे मारण्यासाठी करू शकता. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.